भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारानंच निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यामुळे भाजप आणि 2 अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। अविनाश ब्राह्मणकर हे महायुतीचे भाजपचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे। या संदर्भात अविनाश ब्राह्मणकर यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी संवाद साधलाय, पाहूया। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये आहे ते महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर जे आहे ते आता तिथलं राजकारण जे आहे ते जवळपास स्पष्ट झाले। आता महायुतीचे जे उमेदवार आहेत अविनाशजी ब्राह्मणकर आणि त्यांच्यासोबत 2 अपक्ष उमेदवार जे आहेत ते रिंगणात असणार आहेत। स्वतः उमेदवार अविनाशजी आहेत। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची जी विधान परिषदेची निवडणूक होती याच्यामध्ये काल उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि काँग्रेसचे उमेदवार दिलीपभाऊ बनसोड आणि अपक्ष उमेदवार प्रफुल्लभाऊ अग्रवाल या दोघांनी पण आपली उमेदवारी मागे घेतली। याच्यानंतर आता आमचे नरेशभाऊ ईश्वरकर हे अपक्ष उभे आहेत आणि एक आमचे सचिनभाऊ कुंभलकर म्हणून ते सुद्धा उभे आहेत अपक्ष। आणि एक माझा स्वतःचा फॉर्म आहे। निवडणूक ही निवडणूक असते। कोणीही समजा निवडणूक होणार आहे आणि उमेदवार समोर आहे तर निवडणुकीवर आमचं पूर्ण लक्ष राहील शेवटपर्यंत। नाही तसा काही प्रकार असतात तर सुरुवातीपासूनच त्यांनी फॉर्म भरले नसते है ना। फॉर्म भरली, त्यांनी पूर्ण प्रयत्न केला सगळ्या सदस्यांची जुळवून घेण्याचा, पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आम्ही म्हणजे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल या सर्व लोकांच्या नेतृत्वात एक संघ आहे, तर त्यावेळी त्यांनी हार मानली। एक भीती जी असते ती भीती दूर झाल्यामुळे जे आहे ते आज सगळे जे आहे ते सभासद आता पुन्हा परत आपल्या जिल्ह्यामध्ये परतणार आहेत। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।